नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आजचा दिवस आहे खूप खास, कारण आज आपण निघालो आहोत मिनी केदारनाथ बघायला आणि गगनगिरी महाराजांचं मठ बघायला। I never in my life I've seen चर्चगेट this empty। भाई लॉकडाउन हो गया क्या? आज हम जा रहे हैं। कहाँ जा रहे हैं? केदारनाथ। अच्छा, लेकिन प्रति केदारनाथ। पुढे आम्ही चर्चगेटवरून विटी स्टेशनला आलो, जिथे आमची ट्रेन 7:30 वाजताची होती, CST टू खोपोली। हम लोग को भी सरप्राइज अभी मिला। खमंग मिसळचा आस्वाद घेताना काय म्हणशील? 10 पैकी। मित्रांनो, आम्ही आता रिक्षात बसलो आहे, पण इकडे रिक्षाचे किती चार्जेस बोलले? 80 रुपये। 20 रुपये पर पर्सन। 20 रुपये पर सीट आहे। तर काका आम्हाला रिक्षातून नेत आहेत मठाकडे मार्गस्थ होता होता। हा, मार्गस्थ। पुढे बसलेला व्यक्ती आम्हाला गाईड करणार आहे। पुढे हे आमचे आदरस्तंभ आणि करते धरते आहेत। खाली उतरल्यावर मी त्यांचा पूर्ण तुम्हाला चेहरा दाखवेन। दूर आहेत मित्रांनो, एक दूसरे के लिए। कैसा लग रहा है? बस बढ़िया। काय म्हणशील थोडक्यात तुझं रिॲक्शन? खूप सुंदर आहे मठ, तुम्ही सुद्धा विजिट द्या सगळ्यांनी। नक्की नक्की नक्की, सगळे येतील आपला व्हिडिओ बघून। खूपच छान परिसर आहे आजूबाजूला, पाहू शकता आपण। अरे राजस्थान, नवग्रह आहेत। बघू शकता मित्रांनो, किती आस्वाद आहे निसर्गाचा ह्या सुंदर दृश्यामध्ये। पाण्याचा ओहोळ आणि डोंगराला चिरत असलेला हा ढग, त्यात वाहणारा हा धबधबा,
हे हेलिपॅड आहे मित्रांनो, ज्यांच्याकडे हेलिकॉप्टर असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. इकडनं आम्ही मग पुढे निघालो मिनी केदारनाथच्या दर्शनासाठी. इकडनं असा मस्त रस्ता आहे मित्रांनो वरती जाण्यासाठी. क्रिस्टियानो भाई खोल छाता. अरे मोबाइल गिर रही भाई, मोबाइल गिर रहा. अरे भाई वाटर प्रूफ है, इसका मतलब ये नहीं कि अपने को पूरा पूरा वसूल करना है. यहाँ पे भी मिनी केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे वळालो डोंगरावरती, जिथे गगनगिरी महाराज साधनासाठी बसायचे. छत्री ब्लॉग्स, छत्रीच्या आतून ब्लॉग्स करतो तरी हे लोक लाईक नाही करत आपला व्हिडिओ. आता करणार आम्ही. आणि या पावसाची सुरुवात झालेली असताना आम्ही आपापले छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढलेले आहेत. होऊ शकता आमचे ज्येष्ठ इनपुटकार व्हेरिफिकेशनकार प्रथमेश जी तावडे साहेब, मागून येतात आमचे ATL साहेब. हे IT मध्ये काम करतात काहीतरी. आणि पाहू शकता आपण खूप पाऊस आहे इकडे, खूप पाऊस आहे, त्यामुळे आम्हाला आणखी मजा येते. मजा येते. हा पंचमधला माणूस तुम्ही पाहू शकता, हा आमचा मार्गदर्शक आहे. हां हे जादू आहे. गोदर्शन गोदर्शन. तुम्ही पाहू शकता, हे तर सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असते, म्हणून आम्ही असे व्हिडिओ बनवू शकतो. कधी कधी सहकार्य न मागितल्यास पण सहकार्य भेटत असतं आम्हाला. सर्व्हिस ओपन टू ऑल. हां हे ते मंदिर आहे जिथे तपासाठी बसायचे गगनगिरी महाराज. ते स्पष्ट दिलेलं मित्रांनो, शांतता ठेवा. इकडे जर तुम्ही कधी याल तर प्लीज शांतता ठेवा. लाइफ का बेस्ट वाटरफॉल दिखने आएंगे. लाइफ का बेस्ट वाटरफॉल वैसे होता है गाइस, जो वीडियो का टाइटल होता है ना उस हिसाब से हमको एग्जैजरेट करना पड़ता है. दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जायचं नाही, हे हेलिपॅड होतं मगाशी आपण जिथे होतो इकडनं आपण इथे आलो. तू रेनकोट माझ्या मते काढ भावा. भाई हे हिडन प्लेस बोल बोल के बहुत गर्दी हो गया यहाँ पे. ते येणार असेल मित्रांनो, आणि असं काहीतरी तुम्हाला मस्ती करावीशी वाटत असेल तर आपापल्या रिक्सवरती करा. नंतर मग निसर्ग वाईट आहे असं सांगत नका बसू. परतीचा प्रवास. ये देखो इतने नाजुक लोग हैं, इस पे चल रहे फिर भी ऐसा तितली जैसा उड़ रहा है.
में लग रहा है छोटे छोटे पत्थर है ब्रो गाइस, स्लो मोशन के लिए उनको रोस्ट करने के लिए। आता मित्रांनो, किती अनफिट असलेल्याचे लक्षण आहेत आमचे, की दगडांवरती चालायला जमत नाही, त्याकरता चप्पल बाहेर ठेवायला सांगितलं असेल कदाचित. आणि हे पाहू शकता, परीक्षा आहे ही. हां, सगळ्यात पहिला ह्याने पूर्ण केलंय. आणि माझ्यामध्ये सगळ्यात जास्त भूक पण ह्यालाच लागली. नाही तर मित्रांनो, ही लाईन आहे प्रसादालयाची, ज्याचं कुपन आपल्याला गेट जवळच भेटतं. यार कितनी औसम है ये. पण ह्यांच्याकडे बघून एक वेगळा पीस भेटतो काहीतरी ना, कुछ तो बात है. तर दॅट वॉज इट फॉर टुडे गाईज. तुम्हाला आवडला असेल मित्रांनो हा व्लॉग, नक्की लाईक शेअर नक्कीच करा. नक्की. जय महाराष्ट्र.